नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहोत कर्नाटक मध्ये आणि त्यातली त्यातच बेंगळुरू मध्ये आपण विधान भवन बघायला आलेलो आहोत. हे विधान भवन सगळ्यात इंडियामध्ये लार्जेस्ट विधान भवन आहे आणि त्याचं प्लेस म्हणजे असं रेखाटलेलं आहे की जे आयकॉनिक प्लेस म्हणून देखील ओळखलं जातं. तर त्याचं आर्किटेक्चर तुम्ही असं पहा, इथे पंडित जवाहरलाल नेहरूंचा पुतळा आहे. तर त्याच्या पुढेच आपण पूर्ण असं एक्सप्लोर प्लेस करूया. कारण की तिकडे बघा, तुम्हाला आतमध्ये एंट्री अलाउड नाहीये, तर आम्ही त्याच्या फ्रंटला आलेलो आहे. त्याचबरोबर तिकडे बघितलं या साईडला तर बेंगलोरचं कोर्ट आहे. सगळी कोर्टाचे कामकाज ह्या ठिकाणी चालू जातो. त्याच्या बाजूला अजून एक गार्डन आहे विच इज कबन पार्क. हे खूप मोठं गार्डन आहे. तर आता आम्ही रात्री आलो आहे, तर बघण्यासाठी काही चान्स नाहीये. हे विधान भवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या रोडवरती आहे आणि इथे जवळच तुम्हाला मेट्रो स्टेशन पण आहे. त्या मेट्रो स्टेशनचं नाव पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. इथे विधान भवन याच्या समोरच भरपूर असे स्टॅच्यूज आहेत जे की तुम्ही बघू शकता. या बरोबरीच इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील स्टॅच्यू आहे आणि आपण तो बघू शकतो. इथे सगळे लोक खूप इंटरेस्टनी फोटोज काढतात, कोण सेल्फी घेते आणि कोण खूप छान छान असे व्हिडिओज बनवत आहेत आणि ते व्हिडिओज देखील ते पोस्ट करतात आणि त्यानंतर आपल्याला सांगतात देखील सबस्क्राईब करा, लाईक करा. तर साधारण हे विधान भवन बनवायला 4 वर्ष लागलेले आहेत आणि त्याचबरोबर 5,000 कामगार लागलेले आहेत. तर या विधान भवनावर असं लिहिलेलं आहे की गव्हर्नमेंट वर्क इज अ गॉड वर्क. हे एक्झॅक्टली करेक्ट आहे आणि त्याचबरोबर हे चेंज करायचा डिसिजन असं चाललं होतं त्यांचा की त्यावरती हे चेंज करून सत्यमेव जयते हे असं सेंटेन्स लिहायचं, पण अजूनपर्यंत तर ते काही चेंज झालेलं नाहीये. विधान भवन कसं वाटलं तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि बाय बाय फ्रेंड्स.